Hello, dear students. Dr. Bapuji Salunkhe, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which you are learning is Electronic Engineering Materials. The unit which you are learning is Dielectric Materials. The learning outcome for our today's lecture is dielectric breakdown. So what does it mean by dielectric breakdown? Let us see first by definitions. Dielectric breakdown is the failure of an insulating material to prevent the flow of current under an applied electrical stress. The breakdown voltage is the voltage at which the failure occurs and the material is no longer electrically insulating. So dear students, from this definition it is very clear that dielectric breakdown is simply related with the vanishing of dielectric property of the material under certain electrical stress. म्हणजे काय आहे, आपणास माहित आहे की कॅपॅसिटर जो आहे तो दोन पॅरलल कंडक्टिंग प्लेटच्या मध्ये डायइलेक्ट्रिक प्लेस करून बनला असतो. डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणजे सिम्पली इन्सुलेटिंग मटेरियल असतं. आता डायइलेक्ट्रिक ब्रेकडाऊन म्हणजे काय आहे की ज्यावेळी एका पर्टिक्युलर व्होल्टेज, म्हणजे त्यालाच इथं आपण इलेक्ट्रिकल स्ट्रेस असा शब्द वापरलेला आहे. पहा इथं इलेक्ट्रिकल स्ट्रेस, ज्या एका पर्टिक्युलर व्होल्टेज आपण या दोन कंडक्टिंग प्लेट्सला देतो त्यावेळी हे जे डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे जे आत्तापर्यंत इलेक्ट्रिक करंटचा जो फ्लो आहे त्याला प्रिव्हेंट करतो, तो थांबवून ठेवत होतं, आता ते तसं करू शकत नाही. तर ते कंप्लीट कोलॅप्स डाऊन होतं, त्याची मोडतोड होते आणि त्या डायइलेक्ट्रिक मटेरियलमधनं इलेक्ट्रिक करंट फ्लो होत जातो. म्हणजे व्होल्टेज तुम्ही वाढवत गेलात त्या दोन प्लेट्समधलं, तर एका पर्टिक्युलर व्होल्टेजला ते डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे ते डायइलेक्ट्रिक किंवा इन्सुलेटिंग न राहता त्याच्यामधनं फ्लो ऑफ करंट जो आहे तो चालू होतो. द ब्रेकडाऊन व्होल्टेज इज द व्होल्टेज ॲट विच द फेल्युअर अकर्स. म्हणजे ज्या व्होल्टेजला ते डायइलेक्ट्रिक मटेरियल फेल होतं इलेक्ट्रिक करंटला थांबवण्यापासून, त्या व्होल्टेजला आपण ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणतो. त्यानंतर मात्र ते मटेरियल इलेक्ट्रिकली इन्सुलेटिंग राहत नाही, त्याला म्हणायचं डायइलेक्ट्रिक ब्रेकडाऊन. डायइलेक्ट्रिकलाचं ब्रेकडाऊन झालं, त्याची मोडतोड झाली, ते आता डायइलेक्ट्रिक राहिलंच नाही, इलेक्ट्रिकली इन्सुलेटिंग ते राहिलंच नाही त्या पर्टिक्युलर व्होल्टेजला. म्हणजे ते फेल्युअर आहे, ते इन्सुलेटिंग मटेरियलचं फेल्युअर आहे की ते फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे त्याला प्रिव्हेंट करू शकत नाही पर्टिक्युलर अप्लाइड इलेक्ट्रिकल स्ट्रेसला. ओके, another definition. Dielectric breakdown is a process that occurs when an electrical insulating material subjected to a high enough voltage suddenly becomes an electrical conductor and electric current flows through it. ही डेफिनेशन बघा आणखीन स्पष्ट आहे, अगदी सिंपल. याच्यामध्ये काय सांगितलं आहे की डायइलेक्ट्रिक ब्रेकडाऊन ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इन्सुलेटिंग मटेरियलला ज्यावेळी आपण एका पुरेशा हाय व्होल्टेजला सब्जेक्ट करतो किंवा त्याला तितकं पुरेसं इलेक्ट्रिकल व्होल्टेज, हाय इलेक्ट्रिकल व्होल्टेज जेव्हा त्यावेळी ॲप्लाय करतो त्यावेळी त्याच्यामध्ये अचानकपणे बदल घडून येतात आणि ते आता इन्सुलेटर म्हणजे इलेक्ट्रिकल इन्सुलेटर न अर्थात ते इलेक्ट्रिकल कंडक्टर बनतो आणि इलेक्ट्रिकल करंट त्याच्यातून फ्लो होतो. म्हणजेच त्या डायइलेक्ट्रिक मटेरियलचं ब्रेकडाऊन त्या ठिकाणी होतं. त्याचे मूळ गुणधर्म त्याचा काय आहे, त्याची प्रॉपर्टी काय आहे, तर त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही. पण इथं तसं नाही घडलं, तर त्याचं ब्रेकडाऊन घडून आलं पर्टिक्युलर अप्लाइड व्होल्टेजला. ज्या व्होल्टेजला ते ब्रेकडाऊन घडून आलं त्याला आपण म्हणतोय ब्रेकडाऊन व्होल्टेज. ओके, the electric field at which the dielectric breaks down is called as its dielectric strength. It is measured in volts per meter. आता हे इथं युनिट त्याचं दिलेलं आहे, डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ दिलेलं आहे, पण डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ तुम्ही किलोवॅट पर इंचमध्ये सुद्धा मोजू शकता. इथं आता एक तक्ता दिलेला आहे. पहा, तुम्हाला एक गोष्ट कोण येतात, इथं डायइलेक्ट्रिक मटेरियल्स दिलेले आहेत, रबर, बॅकलाइट, ट्रान्सफॉर्मर, ऑयल, पॅराफिन, पोर्सिलिन, एअर व्हॅक्यूम, आणि त्यांची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ दिलेली आहे. याचा अर्थ काय, आता पर्टिक्युलर समजा मी कोणतंही आता रबर घेतो, रबर 450 to 700 म्हणजे काय की 450 किलोवॅट टू 700 किलोवॅट पर इंच इतक्या डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ किंवा इतकं इलेक्ट्रिक फील्ड ॲप्लाय केल्यानंतर तो रबर जो आहे तो डायइलेक्ट्रिक मटेरियल राहत नाही, तर त्याच्यातून इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायला सुरुवात होते, असा त्याचा अर्थ आहे. ओके, तर ही काही मटेरियल आणि त्यांच्या डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ त्या ठिकाणी दिलेले आहेत.
आता आपण पाहणार आहोत ब्रेकडाऊन इन सॉलिड डायलेक्ट्रिक्स. आपल्यामध्ये सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस तिन्ही प्रकारांमध्ये डायलेक्ट्रिक्स अवेलेबल आहेत. त्यातल्या सॉलिडमध्ये कशा प्रकारे ती घडून येते पहा. सॉलिड डायलेक्ट्रिक मटेरियल्स आर युज्ड इन ऑल काइंड्स ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट्स अँड डिव्हायसेस टू इन्सुलेट वन करंट कॅरिंग पार्ट फ्रॉम अनादर वेन दे ऑपरेट ॲट डिफरंट व्होल्टेजेस. बऱ्याच प्रकारचे जी इलेक्ट्रिकल सर्किट्स आहेत आणि डिव्हायसेस आहेत त्यांच्यामध्ये सॉलिड डायइलेक्ट्रिक मटेरियल्स वापरली जातात. कशासाठी? टू इन्सुलेट वन करंट कॅरिंग पार्ट फ्रॉम अनादर वेन दे ऑपरेट ॲट अ डिफरंट व्होल्टेजेस. दोन करंट कॅरिंग पार्ट जे आहेत ते ज्यावेळी डिफरंट व्होल्टेजेसला ॲपरेट व्हायला लागलेले आहेत त्यावेळी एकाला दुसऱ्यापासून वेगळं करण्यासाठी आपण काय करत असतो? सॉलिड डायइलेक्ट्रिक मटेरियलचा वापर करत असतो. सॉलिड डायइलेक्ट्रिक्स हॅव हायर ब्रेकडाऊन स्ट्रेंथ कम्पेअर टू लिक्विड अँड गॅसेस. लिक्विड अँड गॅसेसमध्ये डायइलेक्ट्रिक ब्रेकडाऊन घडून येण्यासाठी जितकं व्होल्टेज लागतं किंवा जितकी ब्रेकडाऊन स्ट्रेंथ लागते त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त स्ट्रेंथ ही सॉलिड डायइलेक्ट्रिक्समध्ये लागते. हे तुम्हाला एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये खूप महत्त्वाचं आहे. द मेकॅनिझम ऑफ ब्रेकडाऊन इज अ कॉम्प्लेक्स फेनॉमेनॉन इन अ केस ऑफ अ सॉलिड्स. सॉलिड्समध्ये डायइलेक्ट्रिक ब्रेकडाऊन होणे कॉम्प्लेक्स फेनॉमेनॉन आहे. का बघा, याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट काय आहे? व्हेन ब्रेकडाऊन अकर्स सॉलिड गेट्स परमनंटली डॅमेज्ड. सॉलिड परमनंटली डॅमेज होतात डायइलेक्ट्रिक ब्रेकडाऊन झाल्यानंतर. म्हणजे द डायइलेक्ट्रिक मटेरियल विच वी आर कन्सिडरिंग बिफोर इट्स डायइलेक्ट्रिक ब्रेकडाऊन इज नो लॉंगर रिमेन ॲज अ डायइलेक्ट्रिक मटेरियल. ओके. There are three types of breakdowns which are possible in solid dielectrics. सॉलिड डायइलेक्ट्रिक मटेरियल जे आहे, आता उदाहरणार्थ रबर एक सॉलिड डायइलेक्ट्रिक मटेरियल, ह्याच्यामध्ये किंवा अशी जी या प्रकारची बरीचशी मटेरियल्स आहेत ना यांच्यामध्ये ब्रेकडाऊन होऊन येण्याचे तीन वेगवेगळे पॉसिबिलिटीज आहेत. तीन वेगळ्या प्रकारचे ब्रेकडाऊन घडू शकतात. इलेक्ट्रोथर्मल ब्रेकडाऊन आहे फर्स्ट, सेकंड आहे प्युअरली इलेक्ट्रिकल ब्रेकडाऊन आणि तिसरा आहे इलेक्ट्रोकेमिकल ब्रेकडाऊन. आता ह्यांचे वन बाय वन आपण बघूया की कशा पद्धतीने हे ब्रेकडाऊन्स होत आहेत. ओके. द फर्स्ट वन इज इलेक्ट्रोथर्मल ब्रेकडाऊन. म्हणजे काय बघा, दिस ब्रेकडाऊन अकर्स ड्यू टू द हीट प्रोड्यूस्ड बाय द डायइलेक्ट्रिक लॉस विच इज प्रपोर्शनल टू द इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड अँड फ्रिक्वेन्सी. एक लक्षात घ्या या ठिकाणी, आपल्याला माहिती आहे की डायइलेक्ट्रिक लॉस कधी घडून येतो? जेव्हा अल्टरनेटिंग इलेक्ट्रिक करंट और अल्टरनेटिंग इलेक्ट्रिक फील्ड आपण अप्लाय केलेलं असतं त्या दोन कंडक्टिंग प्लेट्सला, किंवा थोडक्यात आपण पुढे जाऊन म्हणतो की त्या डायइलेक्ट्रिकच्या अक्रॉस आपण केलेलं असतं. आता काय होतं पहा, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोथर्मल ब्रेकडाऊन म्हणजे काय आहे की हे शब्द स्वतःच सांगतोय की ज्यावेळी आपण इंटेन्सिटी ऑफ डायइलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड म्हणजे आपण अप्लाय करतोय ते आणि त्याची फ्रिक्वेन्सी हे जितके जास्त प्रमाणात असतील, म्हणजे जितके जास्त फ्रिक्वेन्सीने आपण अल्टरनेटिंग करंट आपण जास्त देऊ तितका इलेक्ट्रोथर्मल ब्रेकडाऊन घडून येणं हे त्याला प्रपोर्शनल आहे. जितकी जास्त फ्रिक्वेन्सी तेवढं जास्त डायइलेक्ट्रिक लॉस आणि तेवढीच हीट जास्त प्रोडक्शन आहे, त्या ठिकाणी ब्रेकडाऊन घडून येते. म्हणजे दिस ब्रेकडाऊन अकर्स ड्यू टू द हीट प्रोड्युस्ड. आपल्याला माहीत आहे की जास्तीत जास्त आपण ज्यावेळी जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी वाढवत जातो अल्टरनेटिंग करंटची त्यावेळी डायइलेक्ट्रिक लॉस हा सुद्धा जास्तीत जास्त होत जातो. त्यावेळी जे हीटचं प्रोडक्शन होते त्यामुळे हे डायइलेक्ट्रिक ब्रेकडाऊन आहे तो घडून येतो. म्हणजे इलेक्ट्रोथर्मल ब्रेकडाऊनमध्ये महत्त्वाचं कारण काय आहे? ड्यू टू द हीट प्रोड्युस्ड बाय डायइलेक्ट्रिक लॉस. ड्यू टू दिस लो कंडक्टिव्हिटी, म्हणजे आपल्याला माहिती आहे की सॉलिड्समध्ये लो कंडक्टिव्हिटी असते या सॉलिड डायइलेक्ट्रिक्समध्ये. द सॉलिड डायइलेक्ट्रिक्स आर प्युअर कंडक्टर्स ऑफ हीट. बरोबर आहे ना? आपल्याला माहिती आहे की आता रबरच आपण घेतला, आता रबरचं काय किंवा ग्लासचं काय आहे? हे लो थर्मल कंडक्टर आहेत हीटचे. ॲट अ गिवन अप्लाइड व्होल्टेज इफ द हीट जनरेटेड ड्यू टू द लॉसेस इज ग्रेटर दॅन द हीट डिसिपेटेड अँड इफ द व्होल्टेज अप्लाइड इज for a long enough period, then the dielectric will be unable to reach the state of internal thermal equilibrium, which will result in an electrothermal breakdown of the dielectric. एक लक्षात घ्या की ज्यावेळी आपण हे अल्टरनेटिंग इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करायला लागलेलो आहे डायइलेक्ट्रिकला त्यावेळी आपल्याला माहिती आहे डायइलेक्ट्रिक लॉस होतो आणि त्यातनं हीटचं प्रोडक्शन होतं. आता बघा, एका ठिकाणी हीटचं जनरेशन व्हायला आहे, त्याचबरोबर तिकडं हीट डिसिपेट व्हायला लागल्या. पण जर का हीट प्रोडक्शन म्हणजेच थोडक्यात काय आहे की हीट जनरेशन जी व्हायला लागल्या आणि हीट डिसिपेशन जे व्हायला लागलेले यांच्यामध्ये जर अंतर पडलं, म्हणजे हीट जनरेशन होण्याचा वेळ भरपूर आहे
भरपूर हीट जनरेट व्हायला लागल्या, परंतु त्याच प्रोपोर्शनमध्ये त्याच रेटनं जर का हीट डिसिपेट होत नाही, म्हणजे बाहेर सोडून टाकली जात नाही, अशा केसमध्ये काय होत जातं, तर ते जे डायइलेक्ट्रिक आहे, समजा ते डायइलेक्ट्रिक आहे ते रबर आहे किंवा ग्लास आहे असं आपण समजू, तर ते फेल होतं स्टेट ऑफ इंटरनल थर्मल इक्विलिब्रियम अचीव करण्यासाठी. कारण हीट जनरेशन आहे ती जास्त साचत जाणार आहे, त्या तुलनेत हीचं डिसिपेशन म्हणजे हीट बाहेर टाकण्याची प्रक्रिया ती अत्यंत स्लो असल्यामुळे थर्मल इक्विलिब्रियम अचीव करता येणार नाही. म्हणजे काय की हीट जनरेशन आणि हीट डिसिपेशन आहे ते इक्वल होणार नाहीत आणि त्यामुळं इलेक्ट्रोथर्मल ब्रेकडाऊन घडून येतं डायइलेक्ट्रिकमध्ये. कळालं? म्हणजे मुख्य कारण काय आहे की हीट जनरेट होत्या डायइलेक्ट्रिक लॉसमुळं, ठीक आहे, परंतु ती हीटचं डिसिपेशन होत नाही ना ज्या रेटनं त्याचं जनरेशन व्हायला लागलं आणि त्यामुळं आत हीटचं प्रपोर्शन त्याची इंटेन्सिटी वाढत जाते आणि इलेक्ट्रोथर्मल ब्रेकडाऊन आहे ते घडून येत आहे या ठिकाणी. ओके, फॉलोइंग कंडिशन्स आर मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द इलेक्ट्रोथर्मल ब्रेकडाऊन ऑफ अ डायइलेक्ट्रिक. बघा कोणकोणत्या कंडिशन आहेत इलेक्ट्रोथर्मल ब्रेकडाऊन होण्यासाठी. लार्ज थिकनेस ऑफ द डायइलेक्ट्रिक मटेरियल, जर का जास्त थिकनेस असेल डायइलेक्ट्रिक मटेरियलची, कारण आपल्याला माहिती आहे जितकी जास्त थिकनेस असेल तितकी जास्त हीट आत आहे ती ॲक्युमुलेट होऊन राहणार आहे त्या ठिकाणी, तिचं सॅच्युरेशन तिची डेन्सिटी वाढणार आहे. तर हाय टेम्परेचर ऑफ अ बोथ द डायइलेक्ट्रिक मटेरियल अँड द सराउंडिंग मीडियम, ते डायइलेक्ट्रिक मटेरियलमध्ये आतलं टेम्परेचर तर वाढत जाणार आहे कारण हीटचं ॲक्युमुलेशन तिथं व्हायला लागले, हीट डिसिपेशन आहे ते फास्ट गतीनं होत नाही त्यामुळं. पण जर का त्यांच्यामध्ये हाय टेम्परेचर डिफरन्स जर असेल सराउंडिंग मीडियम आणि डायइलेक्ट्रिक मीडियममध्ये, तर ॲप्लिकेशन ऑफ हाय व्होल्टेज कंटिन्युअस आपण हाय व्होल्टेज जर द्यायला लागलो असेल तर थर्मो इलेक्ट्रिक ब्रेकडाऊन घडून येणार आहे. आणि लार्ज डायइलेक्ट्रिक लॉस म्हणजे लार्ज हीट प्रोडक्शन होणार आहे त्यामध्ये. कळालं? तर हे फॅक्टर्स तुम्हाला महत्त्वाचे आहेत. तुम्हाला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं सुद्धा हे 4 पॉईंट माहीत असणं खूप गरजेचं आहे. सो दिस इज ऑल अबाउट इलेक्ट्रोथर्मल ब्रेकडाऊन. प्युअरली इलेक्ट्रिकल ब्रेकडाऊन म्हणजे काय पहा, प्युअरली इलेक्ट्रिकल हा शब्द स्वतःच सांगतोय. इट इज ऑल्सो नोन ॲज इंट्रिन्सिक ब्रेकडाऊन मेकॅनिझम. इट इज कॉज्ड ड्यू टू collision ionization by electrons. When a strong electric field is applied, the free electrons in the crystals are accelerated and a part of the kinetic energy so obtained is lost through interaction with the lattice points. Okay? बघा खूप व्यवस्थित स्टोरी आहे. इट हॅज बीन एक्सपेरिमेंटली ऑब्झर्वड दॅट द लटाइस एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. Okay, so in order to observe a collision ionization, it is necessary that the accelerated free electrons should gain an amount of kinetic energy equal to a certain portion of the lattice energy. या ठिकाणी सिम्पली दिलेलं आहे की ज्यावेळी आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो आहोत त्यावेळी फ्री इलेक्ट्रॉन जे आहेत त्या क्रिस्टलमधले ते ॲक्सेलरेट होतात आणि त्या ॲक्सेलरेट ते झाले आहेत म्हणजे त्यांच्याकडे कायनेटिक एनर्जी, तर त्या कायनेटिक एनर्जीचा जो काही थोडा पार्ट आहे तो ते लॉस्ट करतात कटम इंटरॅक्शन विथ द लटाइस पॉईंट्स. कोलिजन होत आहेत ना, ते ॲक्सेलरेट झाले आहेत म्हणजे लॅटाइस पॉईंट्स जे आहेत त्यांच्याबरोबर त्यांचं काय झालेलं आहे, कोलिजन व्हायला लागलेलं आहे. मग एक्सपेरिमेंटली आपल्याला काय दिसून आलेलं आहे की the lattice energy is directly proportional to the dielectric strength. So in order to observe a collision ionization, it is necessary that the accelerated free electron should gain an amount of kinetic energy equal to the certain portion of a lattice energy. तर इथं सिम्पली दिलं आहे बघा की lattice energy is directly proportional to dielectric strength. So in order to observe a collision ionization आहे जे काय घडून येण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. दॅट ॲक्सेलरेटेड फ्री इलेक्ट्रॉन शुड गेन एन अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी इक्वल टू सर्टन पोर्शन ऑफ लॅटाइस एनर्जी. ओके, मग आता पुढं काय पहा, दिस ब्रेकडाऊन कॅन ऑकर इन द फॉलोइंग कंडिशन. कोणकोणत्या? मॉडरेट टेम्परेचर, लो फ्रिक्वेन्सी अँड द स्मॉल थिकनेस ऑफ द डायइलेक्ट्रिक. मॉडरेट टेम्परेचर, लो फ्रिक्वेन्सी म्हणजे जी काय आपण अप्लाय करतो अल्टरनेटिंग फ्रिक्वेन्सी, लो फ्रिक्वेन्सी अँड द स्मॉल थिकनेस ऑफ द डायइलेक्ट्रिक. स्मॉल थिकनेस ऑफ डायइलेक्ट्रिक जर असेल तर प्युअरली इलेक्ट्रिकल ब्रेकडाऊन घडून येतं. ओके, याच्यामध्ये एक महत्त्वाचा पार्ट काय पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जे कोलिजन आयोनायझेशन आहे ते महत्त्वाचं आहे प्युअरली इलेक्ट्रिकल ब्रेकडाऊनमध्ये. ओके, त्यानंतर पहा आपला लास्ट जो पॉईंट आहे तो आहे इलेक्ट्रोकेमिकल ब्रेकडाऊन. आता हे सुद्धा स्वतः सांगत आहे पहा, दिस टाईप ऑफ अ ब्रेकडाऊन युजली ऑकर्स वेन द टेम्परेचर इज व्हेरी हाय अँड द सराउंडिंग एअर हॅज अ हाय ह्युमिडिटी.
आर्द्रता असं आपण म्हणतो मराठीमध्ये ह्युमिडिटीला. काय सांगण्यात आलं आहे पहा या ठिकाणी की हे ब्रेकडाऊन युजली कधी घडून येतं, जेव्हा टेम्परेचर अतिशय जास्त आहे आणि सराउंडिंगची एअर जे आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ह्युमिडिटी आहे. The insulation resistance of a material is reduced by the dielectric processes developed in the dielectric material. This situation comes when a DC voltage is continuously applied to dielectric whose leakage current due to ionic conductivity is adequately large. या ठिकाणी सांगितलेलं आहे पहा की when a DC voltage is continuously applied to a dielectric whose leakage current ड्यू टू आयोनिक कंडक्टिव्हिटी इज ॲडिक्युएटली लार्ज. आपल्याला माहिती आहे लिकेज करंटची व्हॅल्यू ती जर की जास्त आहे कधी आहे, वेन अ DC व्होल्टेज इज कंटिन्युअसली ॲप्लाइड. अशा प्रकारच्या याच्यामध्ये ही घडून येतं की इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ मटेरियल इज रिड्युस्ड. इन्सुलेशन रेजिस्टन्स जर का घटत लागला तरच आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिक करंटची व्हॅल्यू आहे ती वाढत जाणार आहे त्या डायलेक्ट्रिकच्या थ्रू, आणि अशावेळी इलेक्ट्रोकेमिकल ब्रेकडाऊन आहे ते घडून येते. म्हणजे ह्याचा संबंध कशाशी आहे पहा तर हाय टेम्परेचर आणि सराउंडिंग एअर ह्युमिडिटीशी आहे याचा संपर्क. आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे पहा कशा प्रकारे व्हेरिएशन होते ब्रेकडाऊन व्होल्टेजचं विथ द टाईम. पहा टाईम जसा जसा सुरुवातीला इलेक्ट्रोमेकॅनिकल किंवा इंट्रेन्सिक ब्रेकडाऊन घडून येऊ शकते, त्यानंतर इकडं पहा टाईम आणखीन पुढे गेला थर्मल ब्रेकडाऊन, त्यानंतर इलेक्ट्रोकेमिकल ब्रेकडाऊन. अशा पद्धतीचं जे आहे ह्याला प्युअरली इलेक्ट्रिकल असं सुद्धा आपण म्हणतो. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीचे ब्रेकडाऊन आहेत सर्व प्रकारचे. तर आपण सर हा ग्राफ जो आहे तो टाईमनुसार काढलेला आहे तो आपण या ठिकाणी ध्यानात घेतला पाहिजे. आपल्याला समजतं का बघा की इलेक्ट्रोकेमिकल ब्रेकडाऊन जे आहे ते ब्रेकडाऊन कशामुळे तर ते वन द टेम्परेचर इज व्हेरी हाय अँड द सराउंडिंग एअर हॅज अ हाय ह्युमिडिटी. ओके, सो दीज आर द 3 types of breakdowns occur in a solid dielectrics. Thank you dear students.